सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आपण आता खरं तर या आरटीओच्या कार्यालयात आहे। 4 मंत्र्याच्या जिल्ह्यातलं हे आरटीओ कार्यालय आहे आणि खरं तर सातारची स्मशानभूमी सुद्धा आमची ह्याच्यापेक्षा चांगली आहे, जिथं नियोजनबद्ध सगळ्या गोष्टी केल्या जातात। पायाला स्मशानभूमीत प्रवेश केला की चिखल सुद्धा लागत नाही। हे कोट्यावधी रुपये वाहनधारकांच्या खिशातून काढणार हे कार्यालय, म्हणजे कुठल्या गोष्टीत हा कार्यालय सुटलंय असं नाही। जिथं 100 रुपये खर्च एक 5 वर्षापूर्वी करावा लागत होता, ते ऑनलाईन पद्धतीवर आता तो 500 रुपये झालाय। दंडाची रक्कम सुद्धा खरं तर पाहता ही दंडाची रक्कम 5 पट 6 पट 7 पट वाढवली आणि कोट्यावधी रुपये वाहनधारकांच्या उरावर बसून घेत आहेत। खरं तर पर्यावरण कर, ह्याचे कर, त्याचे कर, हे करच भरायत लोकांनी राहायचे आणि इथं मात्र स्मशानभूमीपेक्षा बेकार परिस्थिती आहे। सगळा चिखल आहे आणि इथं येणाऱ्या वाहनधारकांना मुतारे सुद्धा नीट नाही अशी परिस्थिती आहे। म्हणजे कर आम्ही भरायचे, आमच्या करातनं ह्यांचे पगार द्यायचे आणि ह्यांचे मात्र ह्यांनी कुठल्या सुविधा द्यायच्या नाहीत। वाहन चालकांची जर सकाळची परिस्थिती बघितली तर वरनं पाऊस पडत असतो, खाली चिखल असतो, अधिकारी त्यातच काम करत असतो। ही काय पद्धत नाही। 4 जिल्ह्यात मंत्री आहेत, मात्र खाली बघितलं तर सगळी माती तुम्हाला दिसेल। माणसं जिथं प्रवेशद्वार आहे, जी मुख्य इमारत आहे, त्या इमारतीची जर वर जायचं म्हटलं तर महिला सुद्धा घसरून पडतात अशी परिस्थिती आहे। ठिकठिकाणी गवत वाढलेलं आहे आणि ह्या गवताची परिस्थिती ह्या फक्त समोर दिसते अशी नाही, प्रथमदर्शनी जर ही परिस्थिती असेल तर इमारतीच्या मागच्या बाजूचं जर परिस्थिती बघितली तर अतिशय बिकट आहे। म्हणजे आम्हाला आश्चर्य असंच वाटतंय की मंत्री कशासाठी हे ह्या कार्यालयाला वंचित का ठेवतात, हे मला आजपर्यंत न कळलेलं कोळ आहे। खरं तर पालकमंत्री ह्या सातारा जिल्ह्यातले, बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री ह्या जिल्ह्यातले, ग्रामविकास मंत्री ह्या जिल्ह्यातले, पुनर्वसन मंत्री ह्या जिल्ह्यातले, पण मात्र हे जिल्ह्याचं ऑफिस, ह्या जिल्ह्याच्या ऑफिस मधली ही जर परिस्थिती बघितली तर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेत, त्याला कुठलं नियोजन नाही, त्याला कुठं पेवर्स बसवावे अशी मानसिकता नाही आणि अधिकाऱ्यांचं ह्याच्याकडे दुर्लक्ष। आतल्या मुतारीची जर परिस्थिती बघितली तर तीच परिस्थिती आहे। मुतारीत गेलोय का एखाद्या नरकाचा वास येतोय अशी परिस्थिती आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष आहे। म्हणजे येणाऱ्या इथं जर एखादी महिला लायसन्स काढायसाठी आली किंवा जेंट्स आले ग्रामीण भागात आले तर त्यांच्यासाठी सुद्धा कुठं सुविधा आहे अशी परिस्थिती नाही। हे बघा, सगळ्या 4ही बाजूनं तुमचं हे गवत उगवलेलं आहे आणि ह्या गवतात किडे, साप हे सगळे वळवळत असतील, फिरत असतील आणि ह्या पाक ह्यांनी खिडक्या सुद्धा बंद केल्यात त्या झाडांनी, अशी जी एक परिस्थिती आहे। आणि हे जर बघितलं तर हे या ठिकाणी बघितलं तर एकदम चिखल दलदल म्हणतात अशी परिस्थिती निर्माण झाली। कोट्यावधी रुपये अधिकाऱ्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष। एक काळ असा होता की संजय राऊत होते, त्याच्यानंतर म्हेत्रे साहेब होते, विकास पांडकर होते, गुजराती होते, केळावकर होते। त्यावेळेला आरटीओ ऑफिसची जी एक परिस्थिती होती की ज्याला काहीतरी केलं, म्हणजे ही बघा या ठिकाणी खरं तर ही परिस्थिती काय आहे बघा, आणि किती घाण, किती वास एवढा भयानक येतोय। गवत अगदी कमरेला लागेल असं गवत वाढलंय आणि इथं दारूच्या बाटल्या सुद्धा पडलेल्या आहेत। म्हणजे इथं किती लक्ष आहे ह्या अधिकाऱ्यांचं ह्यातनं निष्पन्न होतंय। त्यांनी पिलेले घास सुद्धा तिथं टाकलेत, दारूच्या बाटल्या टाकलेत, अगदी मस्तपैकी चांगल्या ब्रँडच्या दारूच्या बाटल्या दिसत आहेत। अशी परिस्थिती जर असेल आणि ह्या मागच्या बाजूला जर बघितलं तर कमीत कमी डोक्याच्या वर गवत गेलेलं आहे आणि ही कचरा आणि घाण तर म्हणजे नको इतकी पडलेली आहे। एवढी बेकार परिस्थिती आरटीओ ऑफिसची यापूर्वी कधी नव्हती। अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे पण ते लक्ष देत नाहीत। खुर्चीत बघावं तर कधीच दिसत नाहीत। ही गाडी जप्त करून आणलेली, ही जप्त करून आलेली मालकाला मिळेल का नाही काय सांगता येत नाही, पण गाडीनं मात्र गाडीपेक्षा उंच गवत मात्र गेलेलं आहे। ही परिस्थिती जर अशी राहिली तर कोट्यावधी रुपये तुम्ही खर्च जे गोळा करता आमच्याकडून
किंवा संबंधिताकडनं जर एखादी बाब चुकली, एखादं हे चुकलं, तर तुम्ही कोट्यावधी रुपये म्हणजे लाख दंड असा असतो की 10 लाख, 15 लाख, 10-15 हजार, 20,000, 25,000, 60,000, 70,000 हे तसे पडलेले वाहनं पडलेत. ह्या वाहनांचं काय, ह्याचे निलाव झाले पाहिजेत, ही कुठंतरी घाण निघाली पाहिजे. एखाद्या दिवशी ही परिस्थिती बघा, ही गटार काढलंय का, हे नुसता नाला काढून आपलं तात्पुरती डागडुजी केली. म्हणजे ही एवढी भयानक परिस्थिती मी आजपर्यंत कधी ह्या आरटीओ ऑफिसच्या इतिहासात पाहिलेली नव्हती. आणि ही जर परिस्थिती कायम राहिली तर मात्र फार अवघड आहे. हे बघा, सरपण पडलंय, इथं हे जप्त केलेल्या गाड्या पडल्यात, त्या दुचाकी आहेत, ह्याच्यातनं वास तर एवढा येतोय की नाक धरून जावं लागतं आरडी. तुम्ही तर खरं तर हे बघा, हे जेवलेले सुद्धा इथं ह्या ठिकाणी प्लेट्स टाकल्यात. अधिकाऱ्यांनी मस्तपैकी ताव मारला असेल ह्याच्यावर, अधिकाऱ्यांचं पोट भरलं. पण दुसऱ्याला पर्यावरण टॅक्स लावतात. हा पर्यावरण टॅक्स ह्या अधिकाऱ्यांच्या पगारातनं खरं तर वसूल केला पाहिजे. कारण तुम्ही दुसऱ्याला ज्यावेळेला शिकवता पर्यावरण ह्या पर्यावरणाचं काय, हा बी प्रश्न येतो. आणि हा प्रश्न ज्यावेळेला उपस्थित राहतो त्यावेळेला अधिकाऱ्यांची तोंड बंद होतात. हा कोपरा, जर ह्याचा कोपरा बघितला तर आपण बहुतेक ते हॉरर शो असतो तशा पद्धतीचं ते एक वातावरण तयार झालंय. सगळी वाहनं कोपऱ्यात रेचून ठेवलेली आहेत आणि मस्तपैकी हा कोणाडा तयार झालेला आहे. ग्रामीण भागात पूर्वी असायचं बघा, त्या पद्धतीचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या आरटीओ ऑफिस आहे की हे जप्त करणारं एखादं कार्यालय, असं प्रश्न पडलाय. दुसरी गोष्ट हे बघा, इकडं कचरा तर काय, मला वाटतं 7-8-10 ट्रक जर काढायचं म्हणलं तर इथला कचरा आणि गवत निघेल. पण अधिकाऱ्यांनी ह्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि दुर्लक्ष केल्यामुळं ह्या गाड्या जप्त केलेल्या वगैरे, मला वाटतं ह्या इसवी सणापूर्वीच्या गाड्या आहेत का ब्रिटिश काले नाहीत काय कळत नाही, अशी त्यांची बेकार परिस्थिती झाली. मुतारीची जर परिस्थिती बघितली, म्हणजे मी बऱ्याचदा इकडं काय वेळेला येतो, पण मुतारीची परिस्थिती अशी आहे, आपण मुतारीत नाही, कुठंतरी आपण एखाद्या नरकात उभं राहिलोय अशी परिस्थिती आहे. अधिकाऱ्यांना खरं तर 2-3 तास ह्या मुतारीत कोंडून ठेवलं पाहिजे, त्याशिवाय ह्यांना कळणार नाही की खरी परिस्थिती काय आहे, लोकांच्या समस्या काय आहेत. अधिकाऱ्यांना त्या जे उतार आहे, म्हणजे जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथं त्यांचा तिथून खाली ज्या वेळेला आपण गाड्यांच्या बाजूला जातो किंवा आता बघा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि मी ज्यात उभं राहिलो त्याच्या पाठीमागची जर परिस्थिती बघितलं तर जवळजवळ घोट्याच्या वर पाणी आहे. ही दलदल तशीच आहे, यातूनच वाहन चालक जातात, वाहनधारक जातात. अधिकाऱ्यांना खरं तर ते मी मगाशी सुद्धा एकच म्हटलं की हे मुतारी जे आहे तिथं 2 तास त्या अधिकाऱ्यांनी कोंडून ठेवलं पाहिजे, म्हणजे मुतारीची अवस्था काय आहे हे सुद्धा कळेल. म्हणजे तुम्ही पैसे घेताना तुम्हाला लोकांच्याकडनं लाज वाटत नाही का, ते म्हणणार आमचा शासनाचा एक भाग आहे, शासनाला आम्ही कर देतो आणि शासनाला कर म्हणून आम्ही जर भरत असेल तर सुविधा देणं खरं तर आम्हाला गरजेचं आहे. इथं बघा, आता इथून आपण खाली चाललोय आता प्रवेशद्वाराकडं, हे प्रवेशद्वाराकडनं आपण चाललोय. इथं सकाळी एक महिला घसरून पडली, अधिकाऱ्यांना देणं घेणं ह्याचं काहीच नाही. इथं जर ही परिस्थिती बघितली तर आज तुम्ही कराडचं जर आरटीओ कार्यालय बघितलं तर कराडचं आरटीओ कार्यालय हे सातारापेक्षा अतिशय सुंदर आणि सुव्यवस्थित आहे. पण मंत्र्यांच्या आणि सातारा जिल्ह्याच्या ह्या मुख्य ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर ही बाब गंभीर आहे. मंत्र्यांनी एकदा हे भेटीला यावं आणि खरं तर मंत्री सुद्धा इथं आले तर घसरून पडतील अशी परिस्थिती आहे. आणि ह्याला काय नाकारता येत नाही. म्हणजे जर तुम्हाला प्रत्येक गोष्ट जर दाखवायची झाली इथली तर एवढी भयानक आहे. म्हणजे आरटीओ ऑफिसच्या कार्यालयात बघावं तर प्रत्येक गोष्टीला जर आलं तर एकच असतं की सर्व्हर डाऊन झालाय आणि सर्व्हर चालत नाही. मग सर्व्हर चालत नाही ते ऑफिस कशासाठी ठेवलंय, ऑनलाईन कशासाठी केलंय, त्याच्यासाठी लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या बघा, हे घसरतंय म्हणून हळू चालावं लागतंय अशी परिस्थिती आहे. सकाळी एक महिला ह्या ठिकाणी पडलेली आहे आणि ती जायबंदी झाली. याला जबाबदार कोण? म्हणजे आरटीओ अधिकारी जर बघितलं तर आजपर्यंतचे अधिकारी भेटत तरी होते, दिसत तरी होते. ही खुर्ची बघावी तेव्हा मोकळी आणि रिकामीच असती. म्हणजे एक काळ असा होता की हा सातारा आरटीओ कार्यालयाचा दबदबा राज्यात होता की इथं यायला लोक धडपडत होती. पण आज असे की कर्मचारी नाहीत, अधिकाऱ्यांचं मनमानी, अधिकारी कुठं जागेवर सापडत नाहीत, अधिकाऱ्यांना टार्गेट दिलेलं असतं. त्यामुळं आरटीओ ऑफिसमध्ये कुठं लोडची गाडी सापडती, कुठं बिगर इन्शुरन्सची गाडी सापडती, शासनाची तिजोरी भरायची आणि एवढंच ह्यांचं काम सुरू झालंय. मात्र ह्या गोष्टी करत असताना सर्वसामान्य आपण न्याय देतो का?
तिथं आल्यानंतर त्याचं समाधान होतं. म्हणजे आमची सातारची बालाजी चॅरिटेबल ट्रस्टनं जी स्मशानभूमी काढली ती ह्याच्यापेक्षा फार चांगली आहे. कारण तिथं आम्ही स्मशानात पाऊल टाकला तर आमच्या पायाला चिखलाचं एक बूंद सुद्धा लागत नाही. इथं म्हणजे आम्हाला चिखलातनं चालावं लागतंय, चिखलातनं जावं लागतंय, जायबंदी व्हावं लागतंय. आणि मुतारीची जर अवस्था बघितली तर नरकापेक्षा भयानक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर गवत ठिकठिकाणी वाढले, सगळ्या गोष्टी वाढल्यात. कुणाला पायपोस नाही, अधिकारी जाग्यावर खुर्चीत कधी सापडत नाहीत, अधिकारी कुठं गेलाय हे कोण सांगायला तयार नसतंय. आणि यापूर्वीचा इतिहास जो होता तो आरटीओ कार्यालयाचा फार मोठा इतिहास होता. हा, मुतारीला आता तेच सांगितलंय, मुतारीला जागाच नाही. हा हा आणि येणाऱ्या वाहनधारकांसाठी कुठली सुविधा आहे असं वाटत नाही. म्हणजे आम्हीच म्हणतोय असं नाही तर येणारे कर्मचारी देखील असंच सांगतात, येणारे अधिकारी सुद्धा सांगतात, येणारे वाहनधारक सुद्धा तेच सांगतात. फक्त स्टाफसाठी सोय आहे. ती स्टाफसाठी सोय जी आहे ती कशा पद्धतीची आहे? स्टाफसाठी पण एकदम गलिच्छ आहे. मी आता आतमध्ये आम्हाला सोडलं होतं, मी प्रेशर आले म्हणून गेलो आतमध्ये, पण ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर जाळ्या जोळ्या सगळं घाण, स्वच्छता एकदम अस्वच्छ पूर्ण. बरं, आपलं गाव कुठलं? मी पुणे. बरं, नाव काय तुमचं? माझं नाव आदिनाथ माने. तुम्ही कामानिमित्त येता? कंपनीच्या कामासाठी आलेलो आहे. बर, आणि इथं ही परिस्थिती आहे. पुण्याच्या कार्यालयात अशी परिस्थिती नसेल? पुण्याच्या कार्यालयात कधी जाण्याचा योग नाही आला, पण मे बी असू शकेल. पण आमच्या साताऱ्यातलं जे कराडचं कार्यालय जे आहे ते अतिशय सुंदर आहे. आज सगळीकडे पेवर्स वगैरे बसवलेले आहेत. हे जिल्ह्याचं कार्यालय आहे. हे जिल्ह्याचं कार्यालय म्हणजे कैदीखाना आहे का काय हेच आम्हाला काय कळत नाही. आमच्या सातारची स्मशानभूमीचा उल्लेख केला सर मगाशी, की सातारच्या स्मशानभूमीत पाऊल टाकल्यानंतर आमच्या पायाला चिखल सुद्धा लागत नाही. इथं माणसांना अशा पद्धतीत यावं लागतं की स्वतःला सावरत, आणि इथं एक सकाळी महिला सुद्धा पडली. म्हणजे लोकांच्या जायबंदी होण्या इतपत जर अधिकाऱ्यांचं लक्ष असेल तर हा खरं तर काम, आणि कामाचे तुम्ही पगार कशासाठी घेता? मग जर तुम्हाला कामच करायचे असेल तर पगार घेऊ नका, अशी परिस्थिती आहे. लोक आता ह्याच अशा पद्धतीने बोलायला लागलेत. लोकांचं फक्त लुबाडण्याचं, खिशावर डल्ला घालून काम करण्याचं काम या ठिकाणी चाललंय. यापूर्वीचे अधिकारी फार चांगले होते. अलीकडच्या काळात इथलं सगळं सिस्टीम बदललेली आहे. पलटणला कार्यालय झालं तिथं सुसज्ज आहे, कराडला कार्यालय झालं तिथं सुसज्ज आहे, पण सातारचं कार्यालय हे अतिशय गलिच्छ आणि अतिशय वाईट परिस्थितीत चाललंय. मंत्र्यांनी लक्ष घालावं, मंत्र्यांनी एकदा पाहणी करावी. म्हणजे खरं तर सार्वजनिक बांधकाम मंत्री आपले सातारचेच आहेत, त्यांनी एकदा पाहणी करावी. शंभूराज देसाई साहेबांनी अचानक खरं तर व्हिजिट द्यावी, कारण त्यांच्याकडे फौजफाटा आणि ताफा मोठा असतो. एकदा त्यांनी इथं यावं, की 11, 11:30, 12च्या दरम्यान जर आलं तर कुणाला न सांगता यावं. म्हणजे इथं अधिकारी सापडतात का बघा, तुम्हाला तेही कळेल. अधिकारी किती वेळ खुर्चीत बसतात तेही कळेल. कारण मी कमीत कमी 10 ते 15 वेळा आलो असेल आजपर्यंत, पण अधिकारी मला पत्र कधी भेटला नाही. पण यापूर्वी कधी असं घडलेलं नाही. एक चांगलं महाराष्ट्रात दबदबा असलेल्या कार्यालयाची पूर्णपणे विल्हेवाट लागलेली आहे, आणि त्याच्यामुळं वरिष्ठांनी लक्ष घालणं गरजेचं आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे, मंत्र्यांनी लक्ष घालण्याचं गरजेचं आहे. कारण जिल्हाधिकारी कितपत घालतील हे मला माहित नाही, पण मंत्री महोदय घालतील आणि घालावी एवढी सातारकरांची अपेक्षा आहे.